नमस्कार, जय शिवराय मंडळी. आपण आहोत दक्षिण मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केटच्या बाहेर आणि हे समोर जे अंधारात जी वास्तू आहे ती देखील ऐतिहासिक वास्तू आहे. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय आणि मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आता हे जे काय JCBने खोदकाम चालू आहे त्याची आपण बातमी बनवत आहोत. हे जे LT रोडवरती हे जे छोटंसं गार्डन दिसतंय याचं नुकतंच रिनोव्हेशन करण्यात आलं होतं BMC कडून. हे बघा, हे आता उलट्या दिशेने जाणारे महाभाग. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोरच वाहतूक नियमांची पायमल्ली. हा फॅमिलीसह गेला बिंदासपणे. लोकमान्य टिळक मार्गावरचं रोज रात्रीचं हे चित्र. अजून एक नो एंट्रीने येणारा हा महाभाग. या नो एंट्रीने येणाऱ्या वाहनधारकांची बातमी महत्त्वाची का आहे, कारण हे अपघात प्रवण क्षेत्र बनलेलं आहे. क्रॉफर्ड मार्केट जंक्शन आणि मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोरचा हा भाग. तर त्याची सविस्तर बातमी मी तुम्हाला दाखवेलच, परंतु आता आपण काय करतोय, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते कसा मनमानी कारभार करतायत आणि टॅक्स स्वरूपात जमा झालेल्या पैशाचा कसा चुराडा करतायत याचं हे मूर्तिमंत उदाहरण. आता हे जे पिवळे बॅरिकेड्स लावलेले आहेत समोर ते रोड ट्रॅफिक डिपार्टमेंटचे आहेत, BMCचे, आणि इथे लिहिलं आहे इनकन्व्हिनियन्स रिग्रेटेड. आता मी इथं जुम्मा मस्जिदकडून मुंबादेवी मंदिराकडून येणाऱ्या रस्त्यावरती उभा आहे आणि ही लोहार चाळ आहे. या लोहार चाळीत किंवा इकडे महात्मा फुले मंडई परिसरात जे खरेदी करायला लोक येतात, मंडळी येतात आणि जे ऑफिसला येतात ते इथूनच CSTच्या दिशेला जातात. इथं झेब्रा क्रॉसिंग आपण हे बघू शकतो, हा रंग उडालेला आहे आणि इथे प्रचंड दुपारी संध्याकाळी गर्दी असते आणि इथूनच लोक हा LT रोड क्रॉस करून CST रेल्वे स्थानकाकडे लोकल पकडण्यासाठी जात असतात. मग ते ऑफिसला येणारी मंडळी असू दे किंवा क्रॉफर्ड मार्केटला खरेदी करायला आलेली मंडळी असू दे. नेमकं इथेच बॅरिकेड्स आडवे लावलेले आहेत आणि या गर्दीला आता रोड क्रॉस करायचा असेल तर असं इकडे पुढून वळून जावं लागेल किंवा मग पोलीस आयुक्त कार्यालयाचा पुढचा जो गेट आहे तिकडून हा रोड क्रॉस करावा लागेल आणि मग CSTच्या दिशेने सरळ जाता येईल. हे गार्डन मी तुम्हाला जवळून दाखवणारच आहे, परंतु JCBच्या आवाजामध्ये माझ्या निवेदनाचा आवाज दबला जाईल म्हणून मी सध्या लांबून निवेदन करतोय. ह्या गार्डनचं अगदी पट्ट्याबोळ झालेला, उंदरांनी पोखरलेलं, झाडं मेली होती आणि अगदी दुरावस्था झालेली. स्थानिक आमदार फंडातून BMCच्या अधिकाऱ्यांनी या गार्डनची दुरुस्ती केली आणि हे गार्डन LT रोडवरतीच आहे. आणि आता मग JCBने हा कसला खड्डा खणला जातोय याची काही स्पष्टता नाही. आणि ह्या बाजूचं ह्या पिवळे बॅरिकेड्स आहेत त्याच्या मागचं जे गार्डन होतं त्या बॅरिकेडचं मागचं गार्डन पूर्ण जमीनदोस्त केलेलं आहे. कालपासून हे काम चालू आहे, 9 ऑक्टोबरच्या रात्रीपासून आपण हे काम बघतोय. आज 10 ऑक्टोबरची रात्र आहे. मग जर प्रशासनाचं किंवा सरकारचं इथे जर काही ट्रॅफिक पोलिसांचं टॉवर असो किंवा अन्य काही जर विकास कामं काही करायची होतीच तर मग आधीचं जे जुना गार्डन होतं तेच जमीनदोस्त करून थेट हे विकास काम जे काय आता करतात ते थेट का नाही करण्यात आलं असा सवाल इथले स्थानिक नागरिक, जागृत समाजसेवक करत आहेत. एकीकडं लाखो रुपये खर्च करायचे रिनोव्हेशनसाठी आणि त्या रिनोव्हेशनमधून टक्केवारी मस्त खायची. टक्केवारी खाऊन झाली, फंड पास झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा ते रिनोव्हेट केलेलं, नूतनीकरण केलेलं गार्डन पुन्हा जमीनदोस्त करायचं. हा जो शहाणपणा महापालिकेचे अधिकारी करतायत याला कोणाचा अभय आहे, कुठल्या राजकीय पुढाऱ्यांचा अभय आहे असा सवाल मुंबईकर टॅक्सपेयर नागरिक करतायत. हा भोंगळ कारभार कधी थांबणार आहे? एकतर नगरसेवक नाहीत महापालिकेत. आता मी तुम्हाला जवळून दाखवतो हे रिनोव्हेट करण्यात आलेलं गार्डन कसं जमीनदोस्त करण्यात येते JCB कडून. हे डावीकडचं पूर्ण जमीनदोस्त केलेलं आहे आणि हे आता JCBने हे आता इकडचं गार्डन जमीनदोस्त करण्यात येत आहे. पूर्ण हे लोखंडी बॉर्डर
नवीन झाडं, माती असा लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता आणि तो पूर्ण आता जमीनदोस्त करण्यात आलेला आहे. हा BMCच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार कोण थांबवणार का? प्रत्येक वेळेला कोर्टाला तक्रार करावी लागणार आणि कोर्ट मग कारवाई करणार या भ्रष्ट पुढाऱ्यांवर किंवा या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर, हा सवाल अनुत्तरितच राहतो.